गुड इव्हनिंग सर्व विद्यार्थी मित्रांचं. मिशन आरंभ जिल्हा परिषद शिक्षण विभाग अहिल्यानगर या उपक्रमांतर्गत 7वी शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यास अतिशय उत्तम पद्धतीने व्हावा, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषय घटकाचं परिपूर्ण मार्गदर्शन व्हावं याकरिता आपल्या अहिल्यानगर शिक्षण विभाग जिल्हा परिषद अंतर्गत हा उपक्रम सुरू आहे आणि शेवगाव तालुक्याकडे या महिन्याचं अभ्यासक्रमाचं नियोजन आहे. सन्माननीय गट शिक्षण अधिकारी आदरणीय श्री शंकररावजी वाडेकर साहेब, आमचे तंत्रज्ञ, आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीजी मुनकुटे सर, आमचे मार्गदर्शक आदरणीय गोरखनाथ उसंगे सर, या सर्वांच्या बहुमोल सहकार्यानं अतिशय उत्तम रीतीने आपण हा अभ्यास करत आहोत. तर मित्रांनो, आज आपण इंग्रजी विषयाला सुरुवात करूया. यापूर्वी आपण वेगवेगळ्या विषयांचे अभ्यास घटक अभ्यासलेले आहेत. आज आपल्याला इंग्रजीचा अतिशय महत्वाचा आणि 10वी 12वी पर्यंत उपयुक्त असणारा एक घटक अभ्यासायचा आहे आणि तो घटक आहे व्हॉइस. व्यवस्थित बसा. इंग्रजी विषयाची वही तुमच्या समोर असावी. आणि आता हा जो घटक आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांसाठी हा नवीन आहे, पण कुठलाही घटक नवीन जरी असला तरी अगदी बेसिक पासून जर आपण त्याची सुरुवात केली तर तो घटक अतिशय सोपा असतो. तर मित्रांनो, सगळ्यांनी व्यवस्थित बसा, शेवटपर्यंत तासिका बघा आणि तुम्हाला पूर्ण खात्री देतो की तुम्ही अगदी आत्मविश्वासपूर्वक कोणत्याही स्पर्धा परीक्षेला आलेले व्हॉइस या घटकाचे प्रश्न सोडू शकता. चेंज द व्हॉइस हा व्याकरणातला अतिशय महत्वाचा घटक. अर्थात तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण इंग्रजी व्याकरणाचा एक घटक घेतोय आणि तो आहे चेंज द व्हॉइस. ठीक आहे. आता या व्हॉइसचा बऱ्याच मुलांना असं वाटेल की व्हॉइस म्हणजे आवाज. व्याकरणशास्त्रदृष्ट्या याचा जो अर्थ आहे आवाज नाही होत तर प्रयोग. व्हॉइस म्हणजे प्रयोग किंवा याला वाच्य रूपांतर असंही म्हटलं जातं किंवा वाच्य असंही म्हटलं तरी चालतं. मग मराठी भाषेमध्ये प्रयोगाचे 3 प्रकार आहेत: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. बालमित्रांनो, इंग्लिशमध्ये 2च प्रयोग आहेत, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. मग ऍक्टिव्ह व्हॉइस काय असेल तुमच्या बरोबर लक्षात आलं असणार आहे. जर मराठीमध्ये कर्तरी प्रयोग आहे तर इंग्रजीमध्ये तोच कर्तरी प्रयोग म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. मग ऍक्टिव्ह व्हॉइसला आपण मराठीत कर्तरी प्रयोग असं म्हणतो. कर्तरी या शब्दामध्ये काय आला? कर्ता. कर्ता म्हणजे कोण? सब्जेक्ट. त्यानंतर पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइसचा अर्थ होतो कर्मणी प्रयोग किंवा याला कर्मकर्तरी असंही म्हणतात. हे थोडक्यात आपल्याला मराठी भाषेत त्याचे होणारे अर्थ सुद्धा माहीत असले पाहिजेत. आपण आज शिकणार आहोत प्रयोग. प्रयोगाचे 2 प्रकार आहेत, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. मग याच्यावर तुम्हाला प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जाऊ शकतात याचाही आपला अभ्यास असला पाहिजे. आपल्या स्पर्धा परीक्षेला केवळ 7वी शिष्यवृत्ती नाही तर 8वीला, 9वीला, 10वीला आणि सगळ्या प्रकारच्या शालेय, सहशालेय, शालाबाह्य स्पर्धा परीक्षांना इंग्रजी विषयामध्ये ह्या घटकावर वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न येतात. तत्पूर्वी तुमच्या मनातली एक शंका दूर करतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटेल की सर, आमच्या इंग्लिश विषयाच्या इंडेक्समध्ये हा घटकच नाहीये. मुलांनो, प्रत्यक्ष जरी व्हॉइस चेंज द व्हॉइस हा टॉपिक इंडेक्समध्ये नसला तरी याच्यावर अप्रत्यक्षरित्या अनेक प्रश्न आपल्याला इंग्रजी विषयात येऊ शकतात. म्हणून आता ह्या विषयावर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा थोडासा आपण विचार करूया. क्वेश्चन टाईप म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला हे माहित पाहिजे की या घटकावर इंग्रजीत कसे प्रश्न येऊ शकतात. बऱ्याचशा मुलांची ही अडचण असते की इंग्रजीचा प्रश्न वाचता येत नाही आणि वाचला तर त्याचा अर्थ कळत नाही. तर बघा, तुम्हाला डायरेक्ट असा प्रश्न नाही येणार की ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस किंवा चेंज द व्हॉइस किंवा खाली एखाद्या ऑप्शन दिलेले असतात आणि विच ऑप्शन इज पॅसिव्ह व्हॉइस ऑफ गिवन सेंटेन्स, असेही प्रश्न येऊ शकतात. पण वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न कसे असतात? आयडेंटिफाय टाईप ऑफ व्हॉइस म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले असतील 4 आणि त्यापैकी तुम्हाला टाईप ऑफ व्हॉइस शोधायचा आहे. म्हणजे तो ऍक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस आहे. म्हणजे एक पर्याय असतो ऍक्टिव्ह व्हॉइस, दुसरा असतो पॅसिव्ह व्हॉइस आणि बाकीचे पर्याय असतात वेगवेगळ्या स्वरूपाचे. तर आपल्याला हा या प्रकारचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो आणि शक्यतो 7वी शिष्यवृत्ती परीक्षेला, स्कॉलरशिप परीक्षेला तुम्हाला स्टेटमेंट या प्रकारावरच प्रश्न येणार आहेत आणि अगदी बेसिक स्वरूपाचे प्रश्न येणार आहेत. त्यामुळं हा घटक आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. दुसऱ्या प्रकारचा क्वेश्चन टाईप आहे चूज करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्स दिलेले असतात ऑप्शन मध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस शोधायचा असतो.
म्हणजे तुम्हाला खाली दिलेल्या वाक्यामधून, खाली दिलेल्या सेंटेन्स मधून योग्य ऍक्टिव्ह व्हायचं सेंटेन्स ग्रॅमॅटिकली जे करेक्ट आहे ते शोधता आलं पाहिजे. दुसरं, चूज करेक्ट पॅसिव्ह व्हायचं. जसा हा प्रश्न आहे तसा हा प्रश्न आहे. व्यवस्थित आपल्याला क्वेश्चन मध्ये ऍक्टिव्ह व्हाईस चूज करायला सांगितलं का पॅसिव्ह व्हाईस हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. अजून कोणता प्रश्न येऊ शकतो? डिक्टेट सेंटेन्स विच इज ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट. बऱ्याचशा मुलांचा गोंधळ या ठिकाणी या शब्दामध्ये होत असतो आणि तो शब्द आहे इनकरेक्ट. करेक्ट आणि इनकरेक्ट हे अपोजिट वर्ड आहेत, लक्षात ठेवा. इनकरेक्ट सेंटेन्स आपल्याला चूज करायचंय म्हणजे आपल्याला चुकीचं वाक्य शोधायचंय. कशामध्ये? खाली दिलेल्या 4 ऑप्शन मध्ये. आणि ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट शोधण्यासाठी सुद्धा आजचा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतर चूज प्रॉपर सेंटेन्स इन विच अरेंजमेंट ऑफ द वर्ड इज करेक्ट. जसा हा प्रश्न आहे त्याच्या उलट हा प्रश्न आहे की करेक्ट अरेंजमेंट असलेलं सेंटेन्स शोधा. आणि पुढचा प्रश्न आहे मॅच द फॉलोइंग ऑर फिल इन द ब्लँक. म्हणजे रिकाम्या जागी योग्य टू टू वर्ब टाका असाही प्रश्न येऊ शकतो. योग्य V1, V2, V3 किंवा म्हणजे आपण जे वर्बचे टाईप बघतो, बेस फॉर्म, पास्ट फॉर्म किंवा पास्ट पार्टिसिपल, तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न येणार आहेत. तर अशा स्वरूपाचे कुठलेही प्रश्न जरी आपल्याला आले तरी आपल्याला उत्तर आत्मविश्वासपूर्वक नोंदवता आलं पाहिजे. कमी वेळेत आपला इंग्रजीचा पेपर सोडून झाला पाहिजे. त्यासाठी इंग्लिश व्याकरणाचं जे बेसिक आहे ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर बालमित्रांनो, आपण सुरू करूया. अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे व्हॉइस. तर व्हॉइसवर पहिली गोष्ट काही उदाहरणं बघण्यापूर्वी आपण हे समजून घेऊया की व्हॉट इज मीन बाय व्हॉइस. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ व्हॉइस? नाउ लिसन. Voice is the form of a verb that shows whether the subject perform the action or receive the action. झाला गोंधळ आमचा. इंग्रजी वाचलं की डोक्याला ताण येतो. अतिशय सोपं आहे मुलांना. यामधला एक शब्द महत्वाचा आहे तो म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आणि वर्ब म्हणजे क्रियापद. कर्ता कर्म क्रियापद हे जसं मराठीमध्ये तसं इंग्रजीमध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट आहे, हे लक्षात ठेवा. आता काय व्याख्या सांगितली? वाक्यामध्ये जर क्रिया कर्ता करत असेल म्हणजे कर्ता स्वतः करताच असेल म्हणजे तो क्रिया करत असेल तर ते असतं ऍक्टिव्ह व्हॉइस. आणि जर कर्त्यावर क्रिया होत असेल तर ते असतं पॅसिव्ह व्हॉइस. नीट लक्ष देऊन ऐका, अतिशय महत्वाचा शब्द आहे. बऱ्याच मुलं याचं पाठांतर करतात, रूल्स पाठांतर करतात, पण त्या गोष्टी पाठांतर करून आपल्या लक्षात येत नाहीत. व्हॉट इज ऍक्टिव्ह व्हॉइस, व्हॉट इज पॅसिव्ह व्हॉइस? ऍक्टिव्ह व्हॉइसची डेफिनेशन बघा. द सब्जेक्ट परफॉर्म द ऍक्शन. फॉर एक्झाम्पल, राम इट्स अ मँगो. बघा वाक्य बघा, राम इट्स अ मँगो. दिस इज सिंपल प्रेझेंट टेन्स. राम आंबा खातो. याच्यामध्ये खाणारा कोण आहे? राम. आणि खाण्याची क्रिया कोणावर झाली? आंब्यावर. म्हणजे क्रिया ज्याच्यावर झाली ते कर्म असतं आणि खाणारा जो असतो किंवा क्रिया करणारा जो असतो ते कर्म असतं. सेम तेच आहे इंग्लिशमध्ये. मग राम इट्स अ मँगो याच्यामध्ये राम हा आहे सब्जेक्ट, मँगो आहे ऑब्जेक्ट आणि इट्स आहे वर्ब. हे तर एकदम बेसिक आहे आणि हे समजणं फार गरजेचं आहे. चला मग आता सब्जेक्ट रिसीव द ऍक्शन. आता मी हेच वाक्य थोडंसं तुम्हाला उलट सांगतो. अगोदर आपण थोडंसं मराठीच्या दृष्टीने समजून घेऊया. आता राम आंबा खातो हे जे वाक्य आहे ते मला बदलायचंय, पण त्याचा अर्थ बदलू द्यायचा नाहीये आणि त्याचा टेन्सही बदलू द्यायचा नाही. मी पुन्हा एकदा सांगतो. व्हॉट इज चेंज द व्हॉइस? चेंज or transform the sentence into active voice but do not changing their meaning and their time. हे वाक्य नीट लक्षात ठेवा. वाक्याचा अर्थ बदलू द्यायचा नाहीये आणि वाक्याचा काळ बदलू द्यायचा नाहीये, पण वाक्य मात्र बदलायचे आणि ते वाक्य कर्म प्रधान करायचे. झाला गोंधळ. परत सोपं सांगतो ऐका. राम आंबा खातो. आता मी हेच वाक्य आंबा या शब्दाने सुरू करणार आहे. आता कसं होईल वाक्य? मला अर्थ बदलू द्यायचा नाही, काळ बदलू द्यायचं नाही. कसं होईल? आंबा राम खातो असं नाही होणार. राम आंबा खातो, आंबा रामकडून खाल्ला जातो. बघा, आंबा रामकडून खाल्ला जातो म्हणजे सुरुवातीला आंबा आला आणि तो खाल्ला गेला. म्हणजे इथं वाक्याचा काळ नाही बदलला आणि अर्थ नाही बदलला. अजून एक उदाहरण सांगतो. आता हेच उदाहरण आपण पास्ट टेन्स मध्ये घेऊया. रामने आंबा खाल्ला. बघा, रामने आंबा खाल्ला, आंबा रामकडून खाल्ला गेला. बघा, हे जे मराठीमध्ये आहेत ना तेच इंग्लिशमध्ये आहे. अ मँगो इज इटन बाय राम. हेच वाक्य इंग्लिशमध्ये अशा स्वरूपाचं होतं. म्हणजे आपल्याला काळ बदलू द्यायचं नाहीये. अजून तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून सोपं सांगतो.
सीता चित्र काढते. आता हेच वाक्य मला रूपांतर करायचंय कर्मणीमध्ये. काय होईल? चित्र सीताकडून काढले जाते. सीताने चित्र काढले, चित्र सीताकडून काढले गेले. बघा, आणि भविष्यकाळ सीता चित्र काढेल, चित्र सीताकडून काढले जाईल. मुलांनो, या तीनही वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारे टेन्स चेंज झालेला नाहीये आणि कुठल्याही प्रकारे त्याचं मिनिंग सुद्धा बदललेलं नाहीये. सेम हेच करायचंय आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. आता बघा, इथं एक उदाहरण आपल्याला दिलंय आणि ते उदाहरण आहे रिया राईट्स अ लेटर. रिया नावाची एक मुलगी आहे आणि ती पत्र लिहिते. तर सगळ्यात महत्वाचं मुलांनो, चेंज द व्हॉइस हा टॉपिक समजून घेण्यासाठी तुम्हाला टेन्स माहित असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, आपण वाक्यातला काळ ओळखूया, कारण मला काळ बदलू न देता कर्म अगोदर घेऊन सेंटेन्स तयार करायचे. रिया राईट्स अ लेटर. बघा, रिया पत्र लिहिते. आता मला काय करायचंय? रिया पत्र रियाकडून लिहिले जाते असं करायचंय. मग काय होईल? ते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये, कर्मणीमध्ये, म्हणजे मला कर्म अगोदर घ्यायचंय. अ लेटर इज रिटन बाय रिया. म्हणजे याचा पॅसिव्ह व्हॉइस जर मला करायचा असेल तर तो असा होईल, अ लेटर. म्हणजे मला सुरुवातीला लेटर हे जे या वाक्यातलं ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे, ते मला सुरुवातीला घ्यावं लागेल, अ लेटर. त्यानंतर मला टू बीचं वर्ब घ्यावं लागेल अकॉर्डिंग टू टेन्स. हा टेन्स कोणता आहे? प्रेझेंट टेन्स. मग प्रेझेंट टेन्स मध्ये टू बीचं वर्ब कोणतं आहे? इज. आता झाला गोंधळ. तर आता हे टू बीचं वर्ब काय? काळजी करू नका. असं समजा की तुमचं डोकं पूर्ण ब्लँक आहे, तुम्हाला टू बीचं वर्ब माहित नाहीये, तुम्हाला V1 V2 V3 काय ते पण माहित नाही. ते सगळं मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि क्लासच्या शेवटी तुम्ही सगळेजण म्हणणार आहेत, वा, हा टॉपिक आता आमचा कधीच चुकणार नाही. फक्त एकच अट आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, ऐकत राहा, समजून घ्या. अ लेटर म्हणजे हे काय झालं? वाक्यातलं कर्म झालं. लेटर इज, कारण हा प्रेझेंट टेन्स असल्यामुळे मी इज घेतलं. आता मला घ्यायचं आहे V3. आता V3 काय? बघा, बेस्ट फॉर्म आहे राईट, पास्ट फॉर्म आहे रोट आणि V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल आहे रिटर्न. राईट, रोट, रिटर्न. आता V5 होतो रायटिंग आणि V4 होतो रायटिंग आणि V5 होतो राईट. ओके, म्हणजे आपल्याला V1 V2 V3 म्हणजे बेस्ट फॉर्म, पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म माहिती असतातच, कारण हा घटक इयत्ता 6वीचा आहे. त्यामुळे तुमचं हे माहित असणं गरजेचं आहे. नसेल तर हे आपल्याला करून घ्यायचंय. चला, अ लेटर इज रिटर्न. रिटर्न इज V3 ऑफ राईट. लेटर इज रिटर्न. आता इथं जोडायचा बाय आणि पुढे येणार आहे रिया. बघा, आता इथं तुमच्या लक्षात आलेलं आहे की ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट अगोदर असतो, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट अगोदर असतो. बघा, त्याच्यानंतर टू बीचं वर्ब असतं. जर मला असा विचारलं प्रश्न, विच इज करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स फ्रॉम फॉलोइंग ऑप्शन, तर मला काय शोधायचंय? चला, फर्स्ट त्याचा ऑब्जेक्ट आहे का? येस. ऑब्जेक्ट नंतर टू बीचं वर्ब आहे का? येस. वरच्या काळानुसार ते बरोबर आलंय का? येस. त्यानंतर इथं V3 आहे का? येस. आणि शेवटी बाय आहे का? हे खूप महत्वाचं आहे. पत्र इंग्लिश मध्ये बा आणि शेवटी सब्जेक्ट आहे का? येस. म्हणजे ते वाक्य मी अगदी बरोबर ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह केलेलं आहे. चला पुढे. आता तुम्हाला अनेक उदाहरणांच्या द्वारे हा घटक अतिशय सोपा करून सांगणार आहे. लक्ष द्या. आता आपण एक उदाहरण घेतलंय, वी क्लीन द क्लासरूम. वी क्लीन द क्लासरूम. आम्ही वर्ग स्वच्छ केला किंवा आम्ही वर्ग स्वच्छ करतो. हा प्रेझेंट टेन्स मधला वाक्य आहे. आम्ही वर्ग स्वच्छ करतो. चला, आता आपल्याला इथं 3 स्टेप दिलेले आहेत, 4 स्टेप्स आहेत. ह्या मात्र लक्षात घ्या. जे आता तुम्हाला सांगितलं तेच फक्त स्टेप बाय स्टेप आपल्याला करायचंय आणि हे वाक्य मला पॅसिव्ह मध्ये करायचंय. काय करणार? पहिली गोष्ट, मेक ऑब्जेक्ट द न्यू सब्जेक्ट. म्हणजे या वाक्याचा ऑब्जेक्ट मला माहित पाहिजे. तुम्ही म्हणाल सर आम्ही हे कसं ओळखायचं? बघा, इंग्लिशमध्ये जी वाक्य रचना असते ती मराठी सारखी नसते. म्हणजे हे जर वाक्य असं मराठीमध्ये मी सांगितलं ना, आम्ही वर्ग स्वच्छ करतो, इंग्लिश तसं नाही म्हणत. इंग्लिश म्हणते आम्ही स्वच्छ करतो वर्ग. म्हणजे काय? इथं अगोदर येणार आहे तुमचा सब्जेक्ट. म्हणजे रेग्युलर सेंटेन्स मध्ये अगोदर असतो सब्जेक्ट. म्हणजे हा आहे वाक्यातला सब्जेक्ट. त्यानंतर हा आहे वर्ब आणि हा जो भाग आहे तो असतो ऑब्जेक्ट.
म्हणजे इंग्रजी वाक्याची रचना असते सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. जर मला ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करायचं असेल, म्हणजे ऍक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हायच करायचं असेल, तर मला वाक्यातला सब्जेक्ट कळायला पाहिजे, ऑब्जेक्ट कळायला पाहिजे आणि वर्ब कळायला पाहिजे. कारण मला वर्बचं V3 करायचंय, मला ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा आहे आणि सब्जेक्ट शेवटी पाठवायचा आहे. आणि जर मला ते माहीतच नसेल तर मी ते चेंज करू शकत नाही. चला, पहिला नियम काय करायचंय, आपला ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा आहे. मग याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे द क्लासरूम. लक्षात घ्या, वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरने होत असते, म्हणून द क्लासरूम. द क्लासरूम, क्लासरूम म्हणजे वर्ग. चला पुढे, आता काय करायचं, यूज द करेक्ट हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब हा घटक आपण पुढे पुढे गेल्यानंतर समजून घेणार आहोत, पण एक लक्षात घ्या, ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह हे रूपांतर करताना आपल्याला अतिशय मोजके आणि महत्वाचे प्रायमरी एक्झिलरीज समजून घ्यायचे. एम इज आर, वॉज वेअर, बी बिंग बिन. मी पुन्हा सांगतो, एम इज आर, वॉज वेअर, बी बिंग बिन. एम इज आर प्रेझेंट टेन्स, वॉज वेअर पास्ट टेन्स, आणि जर समजा बी असं फ्युचर टेन्स मध्ये सेंटेन्स असेल तर बी, जर कंटिन्युअस मध्ये असेल तर बिंग, आणि जर परफेक्ट मध्ये असेल तर बिन. तर ते तुम्हाला पुढच्या उदाहरणामध्ये लक्षात येणार आहे. बस पुन्हा एकदा सांगतो, टू बीचे हे वर्ब आपल्याला माहित असले पाहिजेत. एम इज आर, वॉज वेअर, बी बिंग आणि बिन. चला, द क्लासरूम हा शब्द ऑब्जेक्ट आहे वाक्यातला, त्याच्यानंतर मला हेल्पिंग वर्ब घ्यायचंय. आता हे सेंटेन्स कोणत्या टेन्स मध्ये आहे ते मला पाहावं लागेल. हे सेंटेन्स आहे प्रेझेंट टेन्स मध्ये. का? कारण वर्ब आहे प्रेझेंट मध्ये. जर इथं ईडी प्रत्यय असतं तर ते पास्ट झालं असतं, म्हणजे प्रेझेंट मध्ये आहे, म्हणून मला इथं काय करायचं, द क्लासरूम इज. चला, मला घ्यायचं आहे V3. चेंज द मेन वर्ब इनटू V3. क्लीन, क्लीन्ड, क्लीन्ड, क्लिनिंग. आपण V4 पर्यंत गेलो. क्लीन बेस फॉर्म आहे, क्लीन्ड म्हणजे ईडी प्रत्यय लागतो, म्हणून मला V3 घ्यायचा आहे. क्लीन्ड, CLEANED, क्लीन्ड. चला, त्यानंतर काय घ्यायचंय मला, सगळ्यात महत्वाचं बाय. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जर बाय नसेल तर तो पॅसिव्ह व्हॉइस नाही, हा लक्षात घ्या. कडून, कोणाकडून, आमच्याकडून, बाय. आणि नंतर मला घ्यायचंय सब्जेक्ट, तो म्हणजे वी, पण वीचं होणार आहे अस. मुलं म्हणतील सर सगळं समजलं पण तुम्ही वीचं अस का बरं केलं ते नाही समजलं. लक्षात घ्या, हा आहे ऑब्जेक्ट फॉर्म पॅसिव्ह मधला आणि तो आहे वी, अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि वीचं होतं अस. मला पूर्ण खात्री आहे क्लास संपेपर्यंत तुम्ही जेवढे आपले प्रोनाउन्स आहेत त्या सगळ्या प्रोनाउन्सचे हे सगळे ऑब्जेक्ट फॉर्म पाठच करणार आहात. इतकं आपण त्याला पुन्हा पुन्हा रिपीट करूया. वीचं होणार आहे अस. म्हणजे या ठिकाणी आपला जो सब्जेक्ट आहे तो आहे वी आणि तो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये झालेला आहे अस. म्हणजे आपलं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये तयार झालं, द क्लासरूम इज क्लीन्ड बाय अस. म्हणजे आमच्याकडून वर्ग स्वच्छ केला गेला. हे जे वाक्य आहे, वर्ग आमच्याकडून स्वच्छ केला गेला. वाक्याचा अर्थ बदलला नाही, वाक्याचा काळ बदलला नाही. दॅट इज ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस. एकदम सोपं आहे. चला, आपण अजून काही त्याची उदाहरणं पाहूया. नेक्स्ट, आता पुन्हा एकदा आपण त्या स्टेपने जाऊन हे वाक्य रूपांतरण करूया. राहुल इट्स अन ऍपल. चला, अगोदर शोधायचंय सब्जेक्ट, नंतर शोधायचंय ऑब्जेक्ट, नंतर शोधायचंय वर्ब. चला चला सुरू करा, पटापट पटापट पटापट. माझ्या अगोदर तुमचं उत्तर आलं पाहिजे. यस, अगदी बरोबर. हा आहे सब्जेक्ट, हा आहे वर्ब आणि हे आहे ऑब्जेक्ट. इट्स थर्ड पर्सन असल्यामुळं आपल्याला इयस प्रत्यय इथं वर्बला लागलेला दिसतो. अगदी सोपा प्रश्न आहे. चला, म्हणजे राहुल ऍपल म्हणजे सफरचंद खातो. प्रेझेंट टेन्स आहे, मला टेन्स बदलू द्यायचा नाही आणि मला मिनिंगही बदलू द्यायचं नाही. मला ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा आहे. चला, फर्स्ट स्टेप, अगोदर आपला ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊया. एन ऍपल. एन ऍपल बघा, सुरुवात व्हॉवेल्सने झाल्यामुळं या ठिकाणी आर्टिकल आलेलं आहे एन, हे पण लक्षात ठेवायचं प्रॅक्टिस करताना. एन ऍपल. त्यानंतर मला वापरायचंय टू बीचं वर्ब. आता इथं टू बीचं वर्ब कोणतं येणार आहे, एम येईल, इज येईल, आर येईल. आर नाही येणार कारण ऍपल्स नाहीये, मग इथं इजच घ्यावं लागेल. एम का नाही येणार, एम फक्त फर्स्ट पर्सन साठी येतं, म्हणजे इथं इजच येणार आहे. एन ऍपल इज. चला पुढे, एन ऍपल इज. आता मला V3 घ्यायचं आहे. इट, एट, इटन. म्हणजे इथे येणार आहे एन ऍपल इज इटन. इटन. त्यानंतर घ्यायचंय मला
इटन नंतर मला घ्यायचं आहे बाय. चला आता इटन बाय कोणाकडून खाल्लं गेलंय? राहुल. झालं. पॅसिव्ह व्हॉइस आपलं तयार झालं. मला पूर्ण खात्री आहे क्लासमधल्या जवळपास 60 ते 70% मुलांनी माझ्या अगोदर उत्तर काढलं असणार. नसेल काढलं तर पुढच्या वाक्याचं नक्की काढाल. बघा लक्ष द्या. अँड ऍपल इज इटन बाय राहुल. म्हणजे सफरचंद राहुल कडून खाल्ले जाते. म्हणजे राहुल सफरचंद खातो आणि सफरचंद राहुल कडून खाल्ले जाते. देर इज नो चेंज इन द टेन्स अँड देर इज नो चेंज इन द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. दॅट इज ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह. चला नसेल समजलं अजून पुढे काही उदाहरणं पाहूया आपण. यासाठी आपण एक फॉर्म्युला तयार करूया. चला आता जे आपण केलं ते विथ फॉर्म्युला आपण समजून घेऊया. आता हे आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं सेंटेन्स. आता मला हे ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं असलेलं सेंटेन्स आत्ताच्या स्टेपनुसार आणि वरील फॉर्म्युल्यानुसार आता पॅसिव्ह करायचंय. चला पहिली स्टेप ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्या. अ सॉन्ग. अ सॉन्ग हे आता बघा चिल्ड्रन सिंग अ सॉन्ग म्हणजे मुलांनी गाणे गायले. आता बघा इथं हा वर्तमान काळ आहे. मुले गाणे गातात. आता सिंग अ सॉन्ग. सॉन्ग म्हणजे गाणे पण चिल्ड्रन आहे त्याच्यामुळे मुले. ओके. आता इथं ऑब्जेक्ट कोण असणार आहे? अ सॉन्ग. ओके. अ सॉन्ग. त्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचे. कोणतं घेऊ मी हेल्पिंग वर्ब? कारण हे सेंटेन्स आहे प्रेझेंट टेन्स मध्ये आणि प्रेझेंट टेन्स मध्ये सेंटेन्स असल्यामुळं मला हेल्पिंग वर्ब घ्यावं लागणार आहे इज. आर नाही घेऊ शकत. जर सॉंग्स असतं तर मी आर घेतलं असतं किंवा इथं जर टँग असतं तर मी इथं वॉज घेतलं असतं. म्हणजे वरच्या वाक्यात जर टेन्स पास्ट असेल तर माझं खालचं टू बीचं वर्ब पास्ट टेन्स मध्ये येतं. वरच्या वाक्यात टेन्स जर प्रेझेंट असेल तर खालचं टू बीचं वर्ब प्रेझेंट आलं पाहिजे. अ सॉन्ग इज. चला आता मला V3 घ्यायचं आहे. बरेच मुलं म्हणतील सर ह्या मला V3 कळत नाही. काळजी करू नका. 2 दिवसात तुम्ही जर सगळं वाचन व्यवस्थित केलं तर V3 कळतं. पाठांतर करण्याची गरज नाही. पोपटपंची करायची नाही. फक्त वाचन मात्र काळजीपूर्वक करायचं. चला अ सॉन्ग इज सॉन्ग. SUNG. कारण सिंग, सॅंग, संग आणि सिंगिंग V1, V2, V3, V4 लक्षात ठेवायचं. आणि अ सॉन्ग इज संग बाय जे असेल तेच घ्या. द चिल्ड्रन. चला हेच वाक्य आपण पॅसिव्ह मध्ये केलेलं आहे. चला पटपट 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 पुढचं वाक्य सर्वांनी बनवून दाखवायचं फास्ट. चला बऱ्याचशा मुलांचं वाक्य पुढचं सुद्धा तयार झालंय. बघा वाक्य काय? द फार्मर ग्रोज व्हेजिटेबल्स. टेन्स शोधा. टेन्स शोधताना वर्ब बघा. वर्ब कोणतं आहे प्रेझेंट टेन्स मध्ये? ग्रोज. हे म्हणजे प्रोनाऊन नाऊन आणि प्रोनाऊन जर थर्ड पर्सन असेल तर त्या ठिकाणी आपण येसच घेतो. म्हणजे नाऊन हे थर्ड पर्सन असतं म्हणून इथं क्रियापदाला येस प्रत्यय लागलाय. हा प्रेझेंट टेन्स आहे म्हणजे वाक्य आपल्याला प्रेझेंट मध्येच करायचंय. आपण घेऊया अगोदर ऑब्जेक्ट व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स. ओके. व्हेजिटेबल्स आहे म्हणजे मला टू बीचं वर्क कोणतं घ्यावं लागेल? चला विचार करा विचार करा. व्हेजिटेबल्स म्हणजे हा प्लुरल फॉर्म आहे. जर अनेक वचन असेल तर मला इज घेऊन नाही चालणार. व्हेजिटेबल्स इज चुकलं. व्हेजिटेबल्स आर म्हणजे माझं वाक्य होईल व्हेजिटेबल्स आर. आता ग्रो, ग्रीव, ग्रोन आणि ग्रोविंग हे झाले 4. V1, V2, V3, V4. मग याचं V3 काय आलं? ग्रॉन. व्हेजिटेबल्स आर ग्रॉन बाय. आता जो असेल तोच सब्जेक्ट घ्यायचा आहे. द फार्मर. द सॉरी फार्मर या फार्मर्स नाही. त्याच्यामध्ये अर्थ बदलू द्यायचा नाही. अजिबात अर्थ बदलू द्यायचा नाही. वचन बदलू द्यायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं काळ बदलू द्यायचं नाही. काय अर्थ होतो? शेतकरी भाज्या वाढवतो किंवा लावतो. शेतकरी भाज्या वाढवतो पिकवतो या अर्थाने घेऊ आपण ग्रोन. हे वाक्य कसं झालं? भाज्या शेतकऱ्याकडून पिकवल्या जातात वाढवल्या जातात किंवा भाज्या शेतकऱ्याकडून वाढवल्या जातात किंवा घेतल्या जातात या अर्थाने. म्हणजे वाक्याचा अर्थ बदलला नाही आणि वाक्याचा काळही बदलला नाही. या प्रकारे आपण अशा प्रकारे ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करू शकतो. चला पटपट पटपट तुमच्या सरावासाठी मी काही उदाहरणं दिलेत. आता मी लिहित बसणार नाही कारण आपला खूप वेळ जाणार आहे. आपल्याला खूप महत्वाचे काही मुद्दे पुढे कव्हर करायचे. त्यामुळे सर्वांनी पटापट पटापट ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह बनवायचे. चला फास्ट. तुमच्याकडे वही आहे, पेन आहे, पेन्सिल आहे आणि प्रॅक्टिस करा. चुकतो तो शिकतो. प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला येणार नाही. चला काही मुलांचं उत्तर तयार झालं. व्हेरी गुड. बघा द टीचर टीचेस इंग्लिश. पहिली अट काय? मला वाक्यातला काळ ओळखायचा आहे. वाक्यातला काळ आहे प्रेझेंट टेन्स. कशावरून? इथं यस प्रत्यय आहे. टीच आहे. फक्त मेन व्हर्ब आहे बेसिक व्हर्ब आहे म्हणून तुम्हाला इथं
टेन्स ओळखता आलाय, तो टेन्स आहे प्रेझेंट टेन्स. चला मी वाक्य लगेच तयार करणार. यातला ऑब्जेक्ट शोधा. इंग्लिश. सब्जेक्ट आहे टीचर आणि व्हर्ब आहे टीचर. चला इंग्लिश म्हणजे माझं सुरुवातीला येणार आहे इंग्लिश. ऑब्जेक्ट आला. चला ऑब्जेक्ट नंतर मला काय करायचंय, इंग्लिश इज. आता टीच, टॉट, टॉट असं V1 V2 V3 होतं. मग टीचचं काय होतं, टॉट, TAUGHT, टॉट. आणि बाय, इंग्लिश इज टॉट बाय द टीचर. द टीचर. झालं, आपलं वाक्य तयार झालं आणि बऱ्याच मुलांचं ते बरोबर सुद्धा आलेलं असणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. बघा वाक्य काय होतं, शिक्षक इंग्रजी शिकवतात. इंग्रजी शिक्षकांकडून शिकवले जाते. ओके, आता पुढे चला. द बॉईज प्ले फुटबॉल. मग हे वाक्य कसं होईल, फुटबॉल इज. फुटबॉलला तुम्हाला आर नाही करायचा, लक्षात घ्या. फुटबॉल इज प्लेड बाय द बॉईज. बघा आलंय का तुमचं वाक्य बरोबर, आलं असेल तर अभिनंदन. द फुटबॉल पण नाही घ्यायचं, इथं जे दिलंय तेच. फुटबॉल इज प्लेड बाय द बॉईज. प्ले, प्लेड, प्लेड आणि प्लेइंग. ओके, V1 V2 V3 V4 हे लक्षात ठेवायचं. चला पुढचं वाक्य बनवा. शी वॉटर्स द प्लांट. हा सुद्धा प्रेझेंट टेन्सच आहे. चला, द प्लांट म्हणजे सुरुवातीला हे वाक्य कसं बनेल बघा, द प्लांट. मला अगोदर घ्यायचंय ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्ट मी अगोदर घेतला द प्लांट. आता इथं टू बीचं प्रेझेंट टेन्स मधलं कोणतं वर्ब येईल, इज येईल, आर येईल, वॉज येईल का वेअर येईल. हो अगदी बरोबर, हा टेन्स प्रेझेंट टेन्स आहे. आणि इथं ऑब्जेक्ट हा प्लुरल आहे, म्हणजे तो अनेक वचनी आहे, म्हणजे मला आर घ्यावं लागेल. द प्लांट्स आर. ओके, द प्लांट्स आर. आता इथं वॉटर, तर याचं होईल वॉटर्ड. वॉटर्ड म्हणजे ईडी प्रत्यय लागला. आणि बाय, आता इथे येणार नाही शी, इथे येणार हर. आता हे महत्वाचं लक्षात घ्या. जर आय असेल तर मी येतो, वी असेल तर अस येतो, ही असेल तर हिम येतो, शी असेल तर हर येतो, आणि ही असेल तर हिम, शी असेल तर हर, इट असेल तर इट, यू असेल तर यूच येतं, दे असेल तर देम येतं, हु असेल तर हुम होतं. पुढे पाठ करू आपण, लक्षात ठेवा. आणि ते आल्याशिवाय तुमचं ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह बरोबर येणार नाही. ते खूप सोपं आहे, फक्त लक्ष द्या, शेवटपर्यंत तासिका काळजीपूर्वक बघा. चला पुढे. माय मदर कुक्स अ फूड. खूप छान वाक्य आहे, माय मदर कुक्स अ फूड. आता बघा, हे माय मदर जे आहे ना, नाऊन साठी माय आलेलं आहे, त्याच्यामुळे त्या मायला काही प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नका. बघा इथं ऑब्जेक्ट कोण आहे, फूड. मग मी फूड सुरुवातीला घेणार. बघा याचं पॅसिव्ह व्हाईस कसं होईल, हे वाक्य आहे ऍक्टिव्ह व्हाईस मध्ये, कारण सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट अशा प्रकारे रचना त्याची आहे. आता मला करायचं आहे पॅसिव्ह व्हाईस, आणि याचं पॅसिव्ह व्हाईस कसं होईल बघा. अगोदर घ्यायचं आहे मला ऑब्जेक्ट फूड. चला आता काय लावू, फूड इज का फूड आर, नो, फूड इज. फूड इज. चला V3 कोणता आहे, कुक. त्यानंतर होईल कुकड, ईडी प्रत्यय लागतो. आणि बाय, बरेच मुलं या मायचा काहीतरी चेंज करू शकतात, पण ते नाऊन साठी आल्यामुळे त्याला आहे तसंच ठेवा. आणि तुमचा शेवटचा ऑब्जेक्ट होणार, सब्जेक्ट होणार आहे माय मदर. बघा अशा प्रकारे तुम्ही या वाक्याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर केलेलं आहे. माझ्या आईने अन्न शिजवले. माझी आई अन्न शिजवते. ओके, याचं वाक्य कसं झालं, अन्न माझ्या आईकडून शिजवले जाते. देर इज नो चेंज इन द टेन्स अँड देर इज नो चेंज इन द मिनिंग ऑफ दॅट सेंटेन्स. इट मीन्स दॅट दिस इज कन्व्हर्जन ऑफ ऍक्टिव्ह व्हाईस इनटू पॅसिव्ह व्हाईस. लक्षात आलं असेल सगळ्यांच्या. आता आपण जाऊया अतिशय महत्वाच्या माहितीकडे, ते म्हणजे ॲक्झिलरी व्हर्ब. जो प्रश्न बऱ्याच मुलांना पडला होता, तर थोडासा गोंधळ होतोय, आम्हाला ते समजत नाही टू बी चे वर्ब कोणते, कधी घ्यायचे आणि कसे घ्यायचे. काळजी करू नका, आता लक्ष द्या. आता हेल्पिंग व्हर्ब जे असतात टू बी चे, त्याच्यामध्ये आपल्याला जर व्हर्ब एकटं दिसलं, एकटं म्हणजे त्या व्हर्बला कुठलाही हेल्पिंग व्हर्ब नसला, तर एकदम सोपं करायचं मुलांनो. जर प्रेझेंट टेन्स असेल, बघा टू बी चे व्हर्ब कोणते आहेत, जे तुमच्या समोर लिहिलेत तेच आहेत. आणि एवढ्याच टू बी च्या व्हर्बवर ऍक्टिव्ह व्हाईस, पॅसिव्ह व्हाईस इयत्ता 12वी आणि पुढील सगळ्या स्पर्धा परीक्षापर्यंत आपल्याला सोडवायचे. फक्त विदिन सेकंड तुमचं उत्तर तयार असणार, इतका सोपा हा घटक आहे. चला आपण जाऊया पुढे. एम इज आर हे आहे प्रेझेंट टेन्स मध्ये. बघा इज कधी येतो, जर तो कर्ता जो असतो, जो प्रोनाऊन जे असतं किंवा कर्ता जो असतो, तो तुम्हाला दिलेला असतो. समजा एम कधी येतं, सिंग्युलर असेल. इज कधी येतं, सिंग्युलर असेल तर. एम कधी येतं, फर्स्ट पर्सन सिंग्युलर. इज कधी येतं, इथं सिंग्युलर आहे पण ते सेकंड पर्सन आहे.
ओके. आणि आर कधी येतं जर त्याच्यामध्ये प्लुरल फॉर्म असेल तर, म्हणजे अनेक वचने असेल तर, पण प्रेझेंट टेन्स असेल तर. म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला वापरायचे एम इज आर. चला, पास्ट टेन्स कसा ओळखायचा टू बीच्या वर्बवरून? जर वॉज असेल किंवा वेअर असेल तर तो पास्ट टेन्स असतो. पण टू बीच्या वर्ब मध्ये पास्ट टेन्स मध्ये काय आहे? वॉज आणि वेअर. म्हणजे हे दोन्ही लक्षात ठेवायचे. आणि त्याच्यानंतरचा भाग आहे मुलांनो, बी, बीन आणि बिन. एवढं समजलं तर कठीणातला कठीण प्रश्न तुम्ही या घटकावरचा सोडवू शकता. लक्षात घ्या, प्रेझेंट टेन्स मधले टू बीचे वर्ब आहेत एम इज आर, पास्ट टेन्स मधले आहेत वॉज वेअर, आणि जर समजा फ्युचर टेन्स असेल आणि त्याचं तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करायचं तर बी येतो. जर कंटिन्युअस टेन्स मध्ये दिलं असेल वाक्य तर बिंग येतं. आणि नंतर बिन कधी येतं? जर परफेक्ट मध्ये असेल तर. नाही समजलं, आपण उदाहरणांच्या द्वारे हा घटक अधिक व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया. चला, बी. बी हे टू बीचं व्हर्ब किंवा बी हे हेल्पिंग व्हर्ब, त्याला आपण ॲक्झिलरीज म्हणतो. ते कधी वापरायचे? तर बघा, एक वाक्य मी तुम्हाला दिलंय समोर. द टीचर विल चेक द होमवर्क. शिक्षक गृहपाठ तपासणार आहेत. बघा, हा भविष्यकाळ आहे, म्हणजे तपासतील, शिक्षक गृहपाठ तपासतील. ओके. आता हे विल जे आलंय ना, म्हणजे एकदम सोपा मंत्र लक्षात ठेवा. जर फ्युचर टेन्स मध्ये सेंटेन्स असेल त्याच्यामध्ये शाल विल असेल तर बिनधास्त बी लावून टाकायचा. विल बी, शाल बी शिवाय बी तुम्हाला इंग्लिश व्याकरणामध्ये कुठंही दिसत नाही. महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या. चला, हेच वाक्य मला आता पॅसिव्ह मध्ये करायचंय. आपला पहिला नियम आहे ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा आहे. मुलांना या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे द होमवर्क. लक्षात घ्या, फक्त होमवर्क नाही बरं का, द होमवर्क म्हणजे गृहपाठ. चला, द होमवर्क. आता जर वाक्यामध्ये विल असेल म्हणजे ते फ्युचर टेन्स मध्ये वाक्य असेल तर त्या विलला हा बी लागणार आहे. याचं काम संपलं. बघा, विल जर तुम्ही फक्त विल घेतलं तर तुमचं उत्तर चुकणार आहे. म्हणजे ऑप्शन निवडताना तुम्ही फक्त हे बघा, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये विल आहे ना, मग पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यात विल बी पाहिजे. मग होमवर्क विल बी. चला, आता पुढे काय करायचंय? मला V3 घ्यायचा आहे. चला, चेक, चेकड आणि चेकड. म्हणजे आता V3 जो आहे तो चेकड, म्हणजे इथं ईडी प्रत्यय लागतो. V3 ला काय होतो? ईडी प्रत्यय लागतो. म्हणजे इथं आपलं हे जे वाक्य आहे ते होणार आहे विल बी चेकड. CHECKED. बाय कोणाकडून? द टीचर. आहे तसंच ठेवा, त्याच्यात काहीही चेंज करायचा नाही. बघा, हे वाक्य फ्युचर टेन्स मधलं होतं, हे वाक्य विल असलेलं होतं आणि या वाक्यामध्ये बी आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला या वाक्याचा काळ बदलू न देता आणि या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारे अर्थामध्ये बदल होऊ न देता त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करता आलेलं आहे. हा झाला बीचा मुद्दा. चला, आता आपण थोडंसं पुढे जाऊया. आता हे बिंग काय भानगड आहे? बघा, बी समजलं आपल्याला. बी कधी असतो? फ्युचर टेन्स मध्ये. लक्षात ठेवायचं, विल आलं तर त्याला पॅसिव्ह मध्ये विल बी करून टाकायचं. पुढे चला, आता आहे कंटिन्युअस मध्ये. म्हणजे जर बिंग आलं असेल तर लक्षात ठेवा, आपण जर टेन्स शिकलेलो असेल मुलांनो, 7वीला टेन्स हा घटक आहे, 6वीला सुद्धा त्याची बेसिक ओळख आहे आणि ते आपल्याला माहित असलं पाहिजे. जर एखाद्या सेंटेन्स मध्ये आयएनजी व्हर्बला लागलेला असेल तर तो कंटिन्युअस टेन्स असतो. म्हणजे क्रिया घडत आहे, क्रिया घडत आहे या अर्थानं ते वाक्य असतं. आता लक्ष द्या, शी इज क्लिनिंग द रूम. म्हणजे ती, रूम म्हणजे खोली, ती खोली स्वच्छ करत आहे. म्हणजे क्रिया घडते. आयएनजी जर सफिक्स असेल तर समजायचं क्रिया घडते. चला, मला याचं रूपांतर करायचं आहे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. लक्षात ठेवा, आपला घटक आहे ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह. विषयांतर करायचं नाही, महत्वाच्या मुद्द्याकडे यायचं. मला या ऍक्टिव्हचं बनवायचंय पॅसिव्ह. तर माझं वाक्य कसं तयार होईल बघा. मला घ्यायचं अगोदर ऑब्जेक्ट. बोला, ऑब्जेक्ट कोणता आहे? द रूम. द रूम. चला, माझा ऑब्जेक्ट तयार आहे, द रूम. इज, एम, आर, वॉज, वेअर काय घेऊ सांगा. आता इथं तुम्हाला द रूम आहे म्हणजे तो थर्ड पर्सन नाऊन आहे, म्हणजे मला घ्यायचंय द रूम इज. ओके. रूम वॉज नाही घेऊ शकत कारण पास्ट टेन्स नाहीये, वरचा प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजे मला इजच घ्यावं लागेल. द रूम इज. आता याच्यानंतर मला घ्यायचंय बिंग. रूम इज बिंग आणि नंतर V3 घ्यायचं आहे. मग याचा बिंग काय होणार आहे? बिंग होणार आहे तसाच ठेवायचा. म्हणजे तुम्हाला एक सोपा मंत्र सांगतो, व्हर्बला लागलेला आयएनजी प्रत्यय काढायचा आणि ह्या बी ला जोडून टाकायचा. म्हणजे तो अलीकडे घ्यायचा आणि पुढचा V3 लिहायचा. मग V3 काय होणार आहे? क्लीनड. क्लीनड. चला, क्लीन बाय. आता बोला, आता इथं आपला सब्जेक्ट कोण असणार आहे? हर. शीचं काय होतं? हर.
जर तुम्ही शेवटी शी लिहिलं तर उत्तर चुकणार आहे. ऑप्शन निवडताना प्रत्येक शब्द सर्वांनी काळजीपूर्वक बघणं अतिशय गरजेचं आहे. चला, बिंग समजला, आता बघायचं आहे बिन. बी, बिंग आणि बिन जर समजलं तर ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस एकही वाक्य चुकणार नाही. चला, आता आपण बिन कडे पाहूया. बिन कधी असतो एक लक्षात ठेवायचं. जसं विल ला बी लागतं, शाल ला बी लागतं, तसं बिन कोणाला लागतं? हॅज बिन, हॅव बिन, हॅड बिन. मग हॅव, हॅज आणि हॅड कुठे येतं? परफेक्ट टेन्स मध्ये. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट असेल, पास्ट परफेक्ट असेल आणि फ्युचर परफेक्ट असेल. पूर्ण काळ जेव्हा असतो ना तेव्हा लक्षात ठेवायचं मुलांनो, त्या ठिकाणी आपल्याला बिन वापरायचंय. आपण या फॉर्म्युल्यानुसार हे उत्तर काढूया. दे हॅव कम्प्लिटेड द वर्क. चला, आपला ऑब्जेक्ट कोण आहे? द वर्क. तर मी सुरुवातीला घेणार आहे ऑब्जेक्ट. तर या वाक्यातला ऑब्जेक्ट जो सगळ्यात शेवटी दिसतोय मला सापडलाय तो मी इथं लिहिलाय. चला, बऱ्याचशा मुलांचं उत्तर सुद्धा तयार झालेलं आहे. व्हेरी गुड. द वर्क लक्षात घ्या, द वर्क. चला, आता मला घ्यायचंय हॅज, हॅव, हॅड. द वर्क थर्ड पर्सन आहे आणि टेन्स कोणता आहे? प्रेझेंट टेन्स आहे. म्हणजे इथं हॅड असतं तर पास झाला असता, पण तो प्रेझेंट आहे. मग आपल्याला काय करायचंय? आता मला द वर्क हॅज बीन कम्प्लिटेड बाय देम. आता शेवटी काय येईल? देम. म्हणजे वर्क हॅज बीन completed. The work has been completed by them. देचं देम होतं. अगदी सहज तुमच्या हे लक्षात येण्यासारखं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपली चूक होता कामा नये. चला, आता आपण काही मुद्द्यांकडे लक्ष देऊया. आता जे मी तुम्हाला सांगितलं पुन्हा ते एकदा रिपीट करतो कारण ते महत्वाचं आहे. वाक्यामध्ये बिन कधी येतं, बी कधी येतं आणि बिंग कधी येतं? मेमरी ट्रिक लक्षात ठेवा. तर कोणती मेमरी ट्रिक आहे? बी असेल तर याचा अर्थ विल असेल तरच बी येतं. म्हणजे वाक्यामध्ये जर फ्युचर टेन्स असेल तर त्याला बी लावायचं आहे. जर कंटिन्युअस मध्ये असेल म्हणजे व्हर्बला आयएनजी प्रत्यय असेल तर त्याला त्या ठिकाणी बिंग वापरायचं आहे. आणि जर परफेक्ट टेन्स मध्ये असेल तर त्याला आपल्याला वापरायचं आहे बिन. बी, बिंग आणि बिन हे हेल्पिंग वर्ब जर लक्षात आले तर आपलं एकही वाक्य चुकू शकत नाही. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, जर मला ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करायचं असेल तर मला एम, इज, आर, वॉज, वेअर, बी, बिंग, बिन हे टू बी चे वर्ब समजणं अतिशय गरजेचं आहे. चला, आता आपण जाऊया पुढच्या मुद्द्याकडे. आता मी तुम्हाला सांगतो की जे आता तुम्ही प्रोनाउन्स पाहिले आणि त्या प्रोनाउन्सचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर होताना काहीतरी वेगळं रूपांतर पाहिलं तर ते काय असतं लक्षात घ्या. आय, मी, तो पॅसिव्ह मध्ये होतो मी. मी म्हणजे माझ्याकडून. बाय मी म्हटलं की माझ्याकडून. म्हणजे करता जर आय असेल तर पॅसिव्ह मध्ये तो जेव्हा शेवटी जातो तेव्हा तो मी होतो. म्हणजे त्याला बाय मी केलं तर माझ्याकडून. चला, वी आम्ही, अस म्हणजे आमच्याकडून, यू तू तुझ्याकडून किंवा तुमच्याकडून पण होईल कारण हे सिंगुलर प्लुरल दोन्ही असतं. ही, ही म्हणजे तो त्याच्याकडून, ती तिच्याकडून, इट ते त्याच्याकडून, दे ते त्यांच्याकडून, कोण कोणाकडून. बस एवढं सर्वांनी पाठच करायचे. पाठ होणार आहे, अगदी सहज होणार आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं पाठांतर एकदम परफेक्ट असणार आहे. बघा लक्ष द्या, आयचं मी होतं, वीचं अस होतं, यूचं यू होतं, हिचं हिम होतं, शीचं हर होतं, इटचं इट राहतं, देचं देम राहतं, हुचं हू राहतं. एक लक्षात घ्या, यू आणि इट यांचा कुठलाही चेंज पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होत नाही. हे लक्षात घ्यायचंय. हिचं हिम करायचंय, शीचं हर करायचंय. जर तुम्ही सगळं वाक्य बरोबर केलं आणि तुमचा करता शी असेल आणि शेवटी तुम्ही हिम घेतलं, आपलं वाक्य चुकलेलं आहे. आणि असे चुकीचे ऑप्शन दिलेले असतात. निवडताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची असते. चला, आता आपण पुढे जाऊया. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे V1, V2, V3 चा अशा प्रकारे सराव करा. सगळेच वर्ब सांगणं शक्य नाही, पण जर ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह किंवा चेंज द व्हॉइस हा टॉपिक समजून घ्यायचा असेल मुलांना तर बेस फॉर्म, पास्ट पार्टिसिपल समजणं गरजेचं आहे. त्याचा थोडक्यात आपण अर्थ बघूया. राईट, रोट, रिटर्न, इट, एट, इटन, मेक, मेड, मेड, सी, सॉ, सीन, ओपन, 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 टेक, टूक, टेकन, गिव्ह, गेव, गिव्हन, डू, डीड, डन, गो, वेंट, गॉन, कम, केम, कम. हे एक लक्षात घ्या. इथं बरेच जण व्ही आपला जो 3 आहे कमचा तो करताना नवीन काहीतरी प्रयोग करण्याची दाट शक्यता असते. म्हणून जे महत्वाचं आहे त्याला या ठिकाणी तुम्हाला थोडंसं अंडरलाईन करून देतो. कम हा एक चुकू शकतो आपला. जे इरेग्युलर आहेत ते सुद्धा चुकू शकतात. समजा मी असं केलं गो, गोड आणि
त्याला अजून गॉन असं गॉन म्हणजे ते स्पेलिंग आपलं वेगळं असल्यामुळे लक्षात ठेवायचं. गो, वेंट आणि गॉन. त्यानंतर स्पीक, स्पोक, स्पोकन, ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. आणि हे एक लक्षात ठेवा, रीड हे जे व्हर्ब आहे याचा V1, V2, V3 तिन्ही पण सेम असतो. आणि पेपर काढणारे आदरणीय तज्ञ शिक्षक अतिशय हुशार असतात. मुलं काय चूक करू शकतात अचूक लक्षात घेऊन ते बरोबर असा वर्क तुम्हाला देऊ शकतात. रीडचा चेंज तिन्ही फॉर्म मध्ये होत नाही, एक लक्षात घ्या. बिल्ड, 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 चूज, चूज, चूजन. आता बघा नेमका अर्थ काय होतो. इट खातो, एट खाल्ले आणि इटन खाल्लेले, म्हणजे याला लेले लावायचे. बघा ही जी क्रिया आहे ती प्रेझेंट मध्ये, ही जी आहे ती पास्ट मध्ये, आणि ही जी आहे ती V3 म्हणजे ती क्रिया पूर्ण झालेली आहे. लेले. आता बघा टेक, टूक, टेकन म्हणजे घेणे, घेतले आणि घेतलेले. बघा जाणे, गेला, गेलेले. गो, वेंट आणि गॉन. त्यानंतर स्पीक, स्पोक, स्पोकन. बोलणे, बोलला, बोललेले. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला व्हर्बचे V1, V2, V3 हे लक्षात येणं फार गरजेचं आहे. चला ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करण्याची सोपी पद्धत पुन्हा एकदा मी रिमाइंड करतो, जेणेकरून तुमच्या हे सगळं अतिशय व्यवस्थित लक्षात येणं फार गरजेचं आहे. बघा अगोदर ओळखायचं आहे सब्जेक्ट, नंतर ओळखायचं आहे व्हर्ब, नंतर ओळखायचं आहे ऑब्जेक्ट. चला त्यानंतर काय करायचंय, आपल्याला अगोदर घ्यायचं आहे ऑब्जेक्ट, नंतर लावायचंय टू बीचं योग्य व्हर्ब जे की काळानुसार लावायचंय आपल्याला. आणि काळानुसार आपण पाहिले प्रेझेंट टेन्स असेल तर एम इज आर लावायचे, पास्ट टेन्स असेल तर वॉज किंवा वेअर घ्यायचंय, आणि जर फ्युचर वेगळा टेन्स असेल विल असेल शाल असेल तर त्याला बी लावायचंय. त्याच्यानंतर आपल्याला V3 घ्यायचा आहे. म्हणजे V3 जो असतो त्याचा तक्ता जसा आपण आता पाहिला त्याची चांगली प्रॅक्टिस करा. आणि सगळ्यात महत्वाचं नंतर जो सब्जेक्ट घेतो प्रोनाऊन मध्ये, बघा नाऊन असेल तर आहे तेच राहणार आहे, पण जर प्रोनाऊन असेल तर ते कशा पद्धतीने चेंज होतं याची आपण सगळ्यांनी व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे. तो सुद्धा अतिशय महत्वाचा घटक आहे. चला लक्षात ठेवण्यासारखे खूप महत्वाचे नियम आहे. ऑब्जेक्ट असेल तरच पॅसिव्ह व्हॉइस करता येतो, कारण पॅसिव्ह व्हॉइसचा अर्थच कर्मणी प्रयोग आहे. आणि जर ऍक्टिव्ह मध्ये कर्मच नसेल तर कर्मणीचं करायचं काय, करू शकत नाही आपण. म्हणजे ही स्पीक, ही लर्न, ही राईट, ही ड्रॉ, आपल्याला त्यात ऑब्जेक्टच नसेल तर आपण पॅसिव्ह व्हॉइस करू शकत नाही. पुढे मेन वर्कचं नेहमी V3 करायचंय. त्यानंतर टेन्स बदलत नाही हे पुन्हा पुन्हा लक्षात घ्या मुलांनो. या संपूर्ण तासिकेचा आजचा सारांश लक्षात घ्या. मला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं असेल तर मी दिलेल्या वाक्याचा काळ बदलू द्यायचा नाही, आणि दुसरी गोष्ट त्याचा अर्थ बदलू द्यायचा नाही. हे मात्र सर्वांनी लक्षात ठेवा, तुमचं वाक्य चुकणार नाही. बाय नंतर जो सब्जेक्ट लिहितो आवश्यकतेनुसार आवश्यक असलेला बदल आपल्याला करता आला पाहिजे. चला परीक्षेला प्रश्न कसे येतात एक 5 मिनिटांमध्ये आपण याच्याकडे फोकस करूया. नंतर तुमच्या काही शंका असतील तर त्या सुद्धा आपण घेणार आहोत. चला चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही एवढं जे शिकवलं याच्यावर आम्हाला प्रश्न कसे येतील, असा प्रश्न येऊ शकतो. द बॉय राईट्स अ लेटर याचा योग्य पॅसिव्ह व्हॉइस ऑप्शन मधून मला शोधायचा आहे. चला चला चला, काही मुलांचं उत्तर तयार झालंय, व्हेरी गुड. बऱ्याच जणांचं उत्तर शोधलंय, उत्तर सुद्धा आलेलं दिसतंय, पण आपण चेक करूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. चला पहिली गोष्ट मला शोधावं लागेल टेन्स कोणता आहे. जर रोट असता तर पास्ट टेन्स झाला असता, विल शाल असतं तर विल असतं तर त्या ठिकाणी फ्युचर टेन्स झाला असता. म्हणजे मला इथं दिसतंय की हा प्रेझेंट टेन्स आहे. मग प्रेझेंट टेन्स असल्यामुळे मला ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचंय. चला ऑब्जेक्ट सगळीकडे सुरुवातीला आहे, संपला प्रश्न. नंतर मला घ्यायचंय टू बीचं वर्ब. आता इथं टू बीचं वर्ब घेताना इथं वॉज दिलाय म्हणजे हा पास्ट टेन्स मधला दिलाय, म्हणजे हे माझं उत्तर होऊ शकत नाही. उत्तराकडे जाताना इंग्लिशमध्ये बेस्ट मेथड आहे ती म्हणजे ऑप्शन इलिमिनेशन मेथड. पर्याय कट करत चला, कॉन्फिडन्स वाढतो. चला इथं वॉजचं वाक्य होऊ शकत नाही. चला याच्या पुढे चला. आता टू बीच्या वर्ब नंतर यायला पाहिजे V3, आणि याच्यामध्ये V3 दिलेला आहे इथं पण, आणि इथं इंग आलाय. इथं रायटिंग असतं तर बिंग आला असता, म्हणजे हे माझं उत्तर होणार नाही. म्हणजे द लेटर इथं हॅज होणारच नाही, कारण परफेक्ट टेन्सचा काही प्रश्नच नाही. माझं उत्तर तयार. अ लेटर इज रिटन बाय द बॉय. अगदी सोपं आहे बघा. पत्र मुलाकडून लिहिले गेले, हे लिहिले जात आहे असा त्याचा मराठी अर्थ होतो. चला पुढे चूज द ऍक्टिव्ह व्हॉइस. चला आता मुलांना आपण याचा ऍक्टिव्ह व्हॉइस शोधूया. बघा ऍक्टिव्ह व्हॉइस शोधायचा आहे. आता ऑप्शन, आता इथं गोंधळ बऱ्याच मुलांचा होणार आहे की तुम्हाला ऍक्टिव्ह विचारला का पॅसिव्ह, म्हणजे प्रश्न आपण व्यवस्थित न वाचल्यामुळे आपला गोंधळ होऊ शकतो. आता बघा द केक वॉज मेड बाय माय मदर. तर हे जे वाक्य आहे हे आहे पॅसिव्ह मध्ये, आणि मला बनायचंय ऍक्टिव्ह मध्ये. तर मला सांगा इथं असले आहे वॉज, याचा अर्थ हे जे हा जो टेन्स आहे
तो असणार आहे पास्ट टेन्स. जर इज असतं तर मग आपल्याला खालचं वाक्य हे सुद्धा प्रेझेंट मध्ये घ्यावं लागलं असतं. वॉज आहे, चला शोधा. पास्ट टेन्स मध्ये काय दिसतंय? माय मदर मेक्स म्हणजे हे प्रेझेंट टेन्स आहे, माझं उत्तर होणार नाही. माय मदर मेड द केक हे माझं उत्तर नक्कीच होणार आहे. माय मदर इज म्हणजे हे प्रेझेंट होणार नाही. माय मदर हॅज हे परफेक्ट काय प्रश्नच नाही. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. बऱ्याच मुलांच्या आता हा मुद्दा अगदी व्यवस्थित लक्षात आला असणार आहे असा माझा पूर्ण अंदाज आहे. चला पुढे आता आपण जाऊया. कोणकोणत्या टाईपचे प्रश्न येऊ शकतात? थोडंसं मी फास्ट घेतो, वेळेची मर्यादा आहे. आयडेंटिफाय द व्हॉइस म्हणजे वर तुम्हाला ऍक्टिव्ह किंवा पॅसिव्ह व्हॉइस मधलं सेंटेन्स दिलेलं असतं आणि तुम्हाला व्हॉइस ओळखायचा असतो. तर मुलांनो पटकन सांगा या वाक्याचा व्हॉइस कोणता आहे? द बॉईज आर प्लेइंग फुटबॉल. सब्जेक्ट आहे, व्हर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे. डोळे झाकून या वाक्याची रचना ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. अगदी एका सेकंदात याचं उत्तर तुमचं तयार आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस. द बुक वॉज रिटन बाय रस्किन बॉन्ड. येस, बाय आलाय, टू बी चं व्हर्ब आलंय, V3 आलाय म्हणजे हा असणार आहे पॅसिव्ह व्हॉइस. असा प्रश्न 7वी स्कॉलरशिपला येऊ शकतो कारण 7वीला हा घटक बेसिक स्वरूपात आहे. त्यामुळं याच्याकडे पण लक्ष द्या. चालता चालता आपण याच वाक्याचं ऍक्टिव्ह मध्ये रूपांतर करूया. चला पटकन बनवायचंय. या पॅसिव्ह मधल्या वाक्याचं ऍक्टिव्ह मध्ये काय होईल? आता इथं वॉज रिटन म्हटलंय ना, मग याचं वाक्य होईल रस्किन बॉन्ड रोट द बुक. इथं राईट होणार नाही कारण इथं वॉज आलाय. वॉज आलाय म्हणजे मला घ्यावं लागेल V2 आणि तो होणार आहे रोट. रस्किन बॉन्ड रोट द बुक हा आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि समोर दिसतोय तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस. चला अशा प्रकारे मुलांना टाईप 2 मध्ये काय असतं? चेंज ऍक्टिव्ह इंटू पॅसिव्ह. जसं की आता आपण तुम्हाला शिकवलं त्याप्रमाणे तुम्हाला ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करायचं असतं. अशा प्रकारे प्रश्न येतो. एक वाक्य दिलेलं असतं आणि त्याचं तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस शोधायचा असतो. द फार्मर ग्रोज क्रॉप. क्रॉप हे प्लुरल आहे म्हणजे मला घ्यावं लागणार आहे आर कारण प्रेझेंट टेन्स आहे. माझं वेअर होऊ शकत नाही, हॅव येऊ शकत नाही आणि इथं टू बी चं वर्ब नाही म्हणजे हे पण वाक्य नाही. माझं पहिलंच ऑप्शन बरोबर असणार आहे. क्रॉप्स आर ग्रोन बाय द फार्मर. अगदी सोपं आहे. चला पुढे. आता मला चेंज पॅसिव्ह व्हॉइस इंटू ऍक्टिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस दिलाय, ऍक्टिव्ह व्हॉइस शोधायचा आहे. हा प्रश्न सुद्धा अतिशय सोप्या प्रकारातला आहे. आता मी अगोदर शोधणार आहे हे टेन्स कोणता आहे. वॉज म्हटल्यानंतर पास्ट टेन्स आला. चला पास्ट टेन्स मधलं खालचा ऑप्शन कोणता आहे? पहिला तर होऊ शकत नाही कारण तो प्रेझेंट टेन्स आहे. तिसरा होऊ शकत नाही कारण तोही टू बी चं प्रेझेंट मध्ये आहे आणि तिसरा होऊ शकत नाही कारण तो परफेक्ट मध्ये येतो आणि म्हणून आपलं उत्तर येणार आहे रिया पोस्टेड द लेटर. बघा तुमच्या लक्षात आलं असेल काळ बदलू द्यायचा नाहीये आणि कर्म अगोदर घ्यायचं आणि कर्ता शेवटी पाठवायचा. त्यानंतर टू बी चं व्हर्ब घ्यायचं, त्याला V3 जोडायचं, बाय लिहून सब्जेक्ट लिहायचा. याला म्हणतात ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह. अगदी सहज तुमच्या या गोष्टी लक्षात येण्यासारख्या आहेत. चला अजून एक प्रश्न आहे. चेंज द पॅसिव्ह व्हॉइस इंटू ऍक्टिव्ह व्हॉइस. आता जे बघितलं तसे प्रश्न आहेत. हाही प्रश्न तुम्हाला एकदम सहज सोडवता येणार आहे. द वर्क हॅज बीन कम्प्लिटेड बाय मोहन. आता बघा इथं तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सेंटेन्स दिलेला आहे आणि त्या सेंटेन्सचं तुम्हाला करायचंय ऍक्टिव्ह व्हॉइस. मग ऍक्टिव्ह व्हॉइस करताना लक्षात ठेवायचं जर बीन आलं असेल तर त्याच्या अगोदर असलेला हॅज ऑप्शन मध्ये असला पाहिजे. इथं मला तो दिसत नाही, इथं मला तो दिसत नाही, इथं पण नाही. माझं उत्तर तयार. पुढं काहीच बघू नका. मोहन हॅज कम्प्लिटेड द वर्क. व्हेरी व्हेरी सिम्पल. जर तुम्ही 50 ते 60 वाक्यांची व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर मला नाही वाटत तुमचं हे उत्तर चुकू शकतं. मुलांना हा घटक अतिशय सोपा आहे. फक्त असा बाऊ करू नका की हे खूपच अवघड आहे. अतिशय सहज तुम्ही याचं उत्तर काढू शकता. चला मला पुढच्या प्रश्नाचं उत्तर हवंय. चूज द करेक्ट हेल्पिंग व्हर्ब. अ सॉन्ग. आता इथं वेअर होणारच नाही कारण सॉंग्स असेल तर होऊ शकतं पण नाही. इथं आपल्याला सिंग्युलर दिलंय म्हणजे सॉन्ग इज बिंग संग बाय हर. जर पास्ट टेन्स असतं तर वॉज, पण वॉज ऑप्शन नाहीये म्हणजे आपला ऑप्शन ए हे बरोबर आहे. द सॉन्ग इज बिंग संग बाय हर. द होमवर्क डॉट डॉट कम्प्लिटेड बाय द स्टुडंट एस्टरडे. एस्टरडे म्हणजे काल म्हणजे भूतकाळ आहे म्हणजे होमवर्क वॉज टू बी चं व्हर्ब इथं वॉज या ठिकाणी असं येऊ शकतं. हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि अजून एक प्रश्न येऊ शकतो मुलांना, करेक्ट V3 शोधा. म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की चेंज द व्हॉइस वर ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस अशा प्रकारचा डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. कदाचित तुम्हाला मुलांना असाही प्रश्न येऊ शकतो. चूज करेक्ट V3 फॉर्म. मँगोज आर डॉट डॉट बाय द चिल्ड्रन. तर याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी काढलंय. सगळ्यांचं अभिनंदन. अगदी बरोबर आहे. बऱ्याच मुलांचं उत्तर आलंय ऑप्शन नंबर 3 आणि ते अगदी बरोबर आहे कारण याचा V3 इटन होतो आणि द लेटर वॉज रिटर्न. असे प्रश्न परीक्षा यायला पाहिजे म्हणजे आमचे सगळे मुलं मेरिट मध्ये येणार. चला फाइंड द इनकरेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. आता गोंधळ होऊ शकतो.
इनकरेक्ट म्हटलंय म्हणजे चुकीचं म्हटलंय. चुकीचा पॅसिव्ह व्हॉइस कोणता दिसतो इथं? द डोअर वॉज ओपन बाय द राहुल, द पोएम वॉज रिटन बाय द पोएट, द केक इज मेड बाय द मदर, माय मदर, आणि द मॅच प्लेड बाय देम. आता इथं ओळखण्यासाठी एक नियम लक्षात घ्यायचा. जर ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट नंतर टू बीचं व्हर्ब आलंच पाहिजे. मला तीनही वाक्यामध्ये टू बीचं व्हर्ब दिसतंय. इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं मात्र नाहीये. म्हणजे ऑप्शन डी हे तुमचं उत्तर आहे. द मॅच प्लेड बाय देम हे वाक्य चुकलंय, कारण इथं टू बीचं व्हर्ब आलेलं नाही. अजून काय प्रश्न येऊ शकतो? ऑब्जेक्ट सब्जेक्ट कन्व्हर्जन. इन पॅसिव्ह व्हॉइस ऑब्जेक्ट ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस बिकम ऑब्जेक्ट असतो सब्जेक्ट. आता सांगितलं ना आपण. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्टचा ऑब्जेक्ट होतो आणि ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्टचा सब्जेक्ट होतो. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे करता सुरुवातीला असतो आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्म सुरुवातीला असतं. अशा प्रकारे प्रोनाउन चेंजचा पण प्रश्न येऊ शकतो. ही हेल्प मी. थोडासा काठिण्य पातळी असलेला प्रश्न हा असू शकतो, तसा तो नाहीये. पण चला ह्या प्रश्नाकडे आपण थोडंसं बघूया. मला पटकन या प्रश्नाचं उत्तर सांगायचं हुशार मुलांनी. सगळेच मुलं हुशार आहेत, कारण सगळे क्लास जॉईन करतायत आणि सगळ्यांचं अभिनंदन. चालता चालता एक सांगतो मुलांनो, आज आपण ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस समजून घेतलाय. फक्त क्लासवर डिपेंड राहू नका, या घटकाचा सराव करा. उद्या आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हा घटक घेणार आहेत आणि परवा दिवशी डिग्री हा घटक घेणार आहे. जर तुम्हाला व्याकरणाचे हे टॉपिक व्यवस्थित समजून घ्यायचे असतील तर क्लासिक आपले तास जे आहे ते शेवटपर्यंत तुम्ही बघा. नक्की तुमचा या घटकाचा कॉन्फिडन्स वाढणार आहे, तुमची भीती कमी होणार आहे. चला, ही हेल्प मी पॅसिव्ह फॉर्म करायचंय मला. बऱ्याच मुलांचं उत्तर तयार आहे, अगदी बरोबर. शेवटी मी आलाय, सुरुवातीला ही आहे, तुम्हाला शिकवलंय हिचं हिम होतं. हिम इथं दोनच ठिकाणी, म्हणजे हे उत्तर हे उत्तर नाही. इथं आय हेल्प बाय हिम झालंय, पण इथं आय नंतर टू बीचं वर्ब ॲन यायला पाहिजे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होऊ शकत नाही. आणि तुम्हाला कदाचित फॉर्म्युल्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. शक्यतो असे प्रश्न येत नाही, पण सांगता येत नाही शिक्षक काय प्रश्न तयार करू शकतात. तर तुम्हाला याचं उत्तर शोधायचंय. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जनरली कोणता फॉर्म असतो? तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये मुलांना असतो सुरुवातीला ऑब्जेक्ट, नंतर टू बीचं वर्ब, नंतर वर्बचा V3 असतो, नंतर बाय असतो, सब्जेक्ट असतो. म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. मुलांनो, अशा प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतात. प्रश्नांचा भरपूर सराव जर तुम्ही केला तर तुमचा कॉन्फिडन्स वाढू शकतो आणि वाढलेला कॉन्फिडन्स तुम्हाला अचूक उत्तरापर्यंत नेऊ शकतो. इंग्रजी विषयाची सुरुवात भाग 2च्या पेपरमध्ये जर व्यवस्थित झाली, म्हणजे तुम्हाला जर टॉप स्कोर करायचा असेल तर तुमचे इंग्रजीचे साधारणतः 48, 46, 44 प्लस मार्क झाले पाहिजेत. आणि बऱ्याचशा मुलांना आउट ऑफ मार्क्स सुद्धा इंग्रजीमध्ये पडतात. सोपे घटक तर आपण व्यवस्थित सोडवतो, पण कठीण घटक शक्यतो जे ग्रामरचे आहेत, व्याकरणाचे आहेत, त्याचा व्यवस्थित अभ्यास करा, त्याची प्रॅक्टिस करा, तर आणि तरच तुम्हाला त्याचे उत्तर येऊ शकतात. अनेक प्रश्न आहेत, अनेक वेगवेगळ्या स्वरूपाचे घटक आपल्याला अशा प्रकारे व्याकरणाचे आहेत ते समजून घ्यायचे. ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह आणि पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह याच्यामध्ये आपण जे जे शिकलोय त्याची थोडीशी शांत मनाने व्यवस्थित रिव्हिजन करा. म्हणजे तुम्हाला हा मुद्दा समजून घ्यायचा मुलांनो. चेंज द व्हॉइस या प्रकरणामध्ये आपल्याला काळ बदलू द्यायचा नाहीये, वाक्याचा अर्थ बदलू द्यायचा नाहीये. कर्ता जो असतो तो सुरुवातीला असेल, त्यानंतर वर्ब असेल, नंतर ऑब्जेक्ट असेल तर ते सरळ ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य असतं. आणि जर सुरुवातीला कर्म असेल, नंतर त्याचा टू बीचा फॉर्म असेल, त्याच्यानंतर V3 असेल, नंतर बाय असेल आणि शेवटी सब्जेक्ट असेल, तर समजून घ्यायचं ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं आहे. जसं मराठीमध्ये तसंच इंग्रजीमध्ये आहे. वाक्याचा अर्थ बदलू न देता आपण अचूक उत्तरांपर्यंत जाऊ शकतो. तर चला, आपण काही डाऊट्स असतील, काही शंका असतील तर आपण विचारू शकता या घटकाबद्दल. उद्या आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच हा टॉपिक घेणार नो सर. समजलं टाईप समजून सांगा. कोणाचा काही डाऊट असेल तर आपण विचारू शकता. मुलांना प्रश्न भरपूर आहेत, सगळेच वेळेअभावी घेणं शक्य नाही, पण